बातमी रविकांत तुपकर यांच्या संदर्भात सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक झाले। रविकांत तुपकरांनी सरकारला पुन्हा 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। 19 जानेवारीला दिल्ली गुजरातला जाणाऱ्या रेल्वे अडवणार असा इशारा तुपकरांनी दिलाय। रविकांत तुपकरांनी सरकारला हा इशारा दिलाय। सोयाबीन कापसाला भाव वाढवा अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही रस्त्यावर आहोत। तुम्ही सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव दिला नाही, दुष्काळाची मदत आम्हाला दिली नाही, वन्य प्राण्याच्या त्रासाची नुकसान भरपाई नाही, शेतीला अजून कंपाऊंड केलेलं नाही। तुम्ही आम्हाला लुटण्याचं काम केलं। 4 दिवसामध्ये अजून 4 दिवस देतो। 4 दिवसामध्ये जर का तुम्ही निर्णय घेतला नाही तर 13 तारीख आहे, 18 तारखेपर्यंत निर्णय घ्या। 19 तारखेला 19 जानेवारीला सकाळी 6 वाजता मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवर दिल्लीला आणि गुजरातला जाणाऱ्या सगळ्या रेल्वे आम्ही रोखणार आहोत। हे सरकारमध्ये आज ठणकावून सांगतो। तर राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर मागील ऑक्टोबर महिन्यापासून विविध आंदोलन करतायत। याबाबत त्यांनी सरकारसोबत चर्चा देखील केली, परंतु शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली आहे। 13 जानेवारीच्या रात्री मिसाळवाडी बुलढाणा येथे तुपकरांची जाहीर सभा झाली आणि या सभेतून तुपकरांनी जाहीर इशारा दिलाय। 18 जानेवारीपर्यंत सोयाबीन कापसाला भाव देण्याची मागणी करत जर सरकारने 4 दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर 19 जानेवारीला सकाळी 6 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर स्टेशनवर दिल्ली आणि गुजरातला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रोखण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।